नमस्कार, मी जगदीश. ग्राउंड झिरो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर 7 जूनला मान्सूनचं राज्यभरात आगमन झालंय. मात्र मान्सूनचं आगमन हे जोरदार झालंय. राज्यभरातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसलेला आहे. त्यामुळे जुलैमध्ये जसा नदीला पूर येतो तसाच पहिल्या पावसामध्ये नदीला पूर आलेला आहे. तसंच प्रशासन कशा प्रकारे तयार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आजच्या ग्राउंड झिरो मधून. जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालंय आणि मुंबईमध्ये मान्सूनची जोरदार सुरुवात झाली आहे. सलग 2 दिवस मुंबईमध्ये पाऊस बरसला होता. मुंबईमध्ये दरवर्षी जोरदार पाऊस बरसत असतो आणि दादर, हिंदमाता, अंधेरी, सायन अशा अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात होते. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना सुद्धा घडल्यात. दरम्यान यावर्षी मुंबईची तुंबई होऊ नये, रस्त्यावर पाणी साचू नये, मुंबईकरांना मुंबईच्या मुसळधार पावसाचा त्रास होऊ नये, दरडी कोसळू नयेत किंवा दरड कोसळल्यास तिचं व्यवस्थापन किती लवकरात लवकर करता येईल या संदर्भात कशी तयारी सुरू आहे, पावसामध्ये रेल्वेचा खोळंबा होऊ नये यासाठी काय तयारी करण्यात आलेली आहे, अधिक माहिती आपले प्रतिनिधी शुभम उमाळे देत आहेत. पाहूया. मुंबईमध्ये जे आहे पावसाला सुरुवात झालेली आहे. दरवर्षी पाहायला गेलं तर मुंबईमध्ये जे आहे 14 किंवा 15 जून पर्यंत पाऊस जो आहे तो हजर होत असतो. पण या वर्षी हवामान विभागाने असं वर्तवलेलं होतं की पावसाळा जो आहे महाराष्ट्रामध्ये आणि सोबतच मुंबईमध्ये लवकर येणार. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये पाऊस जो आहे 8 जून रोजी दाखल झाला होता आणि पावसाळ्याच्या आधी जे आहे मुंबई महानगरपालिकेने आणि प्रशासनाने मुंबईमध्ये नाले सफाईचं, खड्डे बुजवण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू केलं होतं. आता आपण आहोत बीकेसी या परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो स्टॉर्म वॉटर डिपार्टमेंटचा इथे या ठिकाणी फलक लागलेला आहे. मिठी नदी जी आहे मुंबईतली त्याच्या साफसफाईसाठीचं जे क्रेन आहे, जेसीबी आहे, ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसून येत आहेत. मुंबई महानगरपालिकेने जोरदार काम जे आहे सुरू केलं होतं. एकूणच बघायला गेलं तर देशामध्ये निवडणुका होता आणि निवडणुकीच्या कारणाने आचारसंहिता चालू होती. आचारसंहिता असताना देखील मोठ्या प्रमाणात काम जे आहे मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आलंय. नाले साफसफाई असो किंवा खड्डे बुजवणं असो अशा सर्व प्रकारची कामं त्यांनी केलेली आहेत. सोबत मुंबईमध्ये जे सखोल भाग आहेत जसे की दादर, हिंदमाता त्या परिसरामध्ये देखील 3 ते 4 मोटर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत की पाणी भरायला सुरुवात झाली की लगेचच मोटर तिथे सुरू करणार काही वेळातच आणि तिकडनं पाणी जे आहे ते काढण्यासाठी मोटर देखील त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारोट सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर पावसाच्या आगमनाच्या आधीच ठाणे महानगरपालिकेनं आपत्ती व्यवस्थापन विभाग हे सज्ज झालंय. विविध साहित्यांसह अधिकारी सज्ज झालेत. ठाणेकरांना पावसामध्ये कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनानं कंबर कसली आहे. पावसा अगोदरच ठाणे महानगरपालिका कामाला लागली आहे. ठाणे शहरासाठी जेव्हाही कधी पूर परिस्थिती निर्माण होईल किंवा इमारत दुर्घटना होईल त्यावेळेस आपली आपत्ती व्यवस्थापन विभाग हे सक्षमपणे उभे आहेत मदतीसाठी. तसेच ठाणे आपत्ती विभागाकडे TDRFची टीम ही अवेलेबल आहेत. तसेच 15 तारखेपासून NDRFची टीम ही ठाण्यामध्ये दाखल होत आहेत. ठाणे शहरासाठी कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवली तर आपत्ती व्यवस्थापन विभाग हे सक्षमपणे त्यांच्या मदतीला धावू शकते. 2019 पासून ते आता 24 चालू आहे. त्याच्यामध्ये लँडस्लाइड, फ्लड रेस्क्यू असेल, त्याच्यानंतर बिल्डिंग कॉलेज असेल, असे अनेक कॉल आपल्या TDRF टीमने यशस्वीरित्या पूर्ण केले. असाच एक खूप मोठा अनुभव घेऊन आपण येणारा जो पावसाळा आहे त्याला आपण सामोरे जाणार आहोत. आणि या अनुभवाच्या जोरावरती कोणतीही आपत्ती ठाणे शहरातच नव्हे तर ठाणे शहराच्या बाहेर जरी उद्भवली तरी त्या आपत्तीशी 2 हात करण्याची पूर्ण तयारी आपल्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दल TDRFने पूर्ण केलेली आहे. ठाण्यामध्ये एकीकडे आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालं असलं तरी 9 जूनला मुसळधार पाऊस ठाण्यामध्ये बरसला होता. 9 जूनला सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली होती. गेले अनेक दिवस ठाणेकर पावसाच्या प्रतीक्षेत होते. उकाड्यापासून हैराण झाले होते. अखेर ठाणेकरांवर मेघराज बरसला. मात्र पाणी तुंबणं हे ठाणेकरांसाठी नवीन नाहीये. पहिल्या पावसामध्ये ठाण्यामध्ये काही ठिकाणी पाणी साचलं होतं. पावसाळ्यापूर्वी प्रशासनानं काय काय तयारी केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी कुणाल बहुते. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ठाणे महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन असेल त्याचप्रमाणे आपत्ती प्रतिसाद दल असेल हे दोन्ही दल
सज्ज झालेल्या आहेत ठाणेकरांवरती येणाऱ्या संकटांवरती, पावसाळ्यामध्ये येणाऱ्या संकटांवरती दोन हात करण्यासाठी। मात्र ज्या ठिकाणी सखल भाग आहे, ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचण्याची दाट शक्यता आहे, अशा ठिकाणी देखील सक्शन पंपच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी साचू नये याची देखील खबरदारी महापालिकेने घेतलेली आहे। 31 मे पूर्वी नाले सफाईची अंतिम तारीख होती, मात्र नाले सफाई अद्याप झालेली नाहीये। यावरती देखील तोडगा महापालिकेने काढावा असं विरोधकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे। त्याचप्रमाणे जी घाटकोपरला दुर्घटना घडली, या घाटकोपरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती या ठाणे शहरामध्ये होऊ नये यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने जे होर्डिंग्स मालक आहेत त्यांना नोटीस देत ज्या होर्डिंग्स अनधिकृत आहेत, ज्या धोकादायक आहेत त्या हटवण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी म्हणजे पाऊस सुरू झालेलाच आहे, या पावसामध्ये कोणताही दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे। फक्त आता नाले सफाईच्या माध्यमातून पाणी तुंबू नये यासाठी मात्र आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालेलं आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे। तर मुंबई ठाण्यापाठोपाठ नाशिकमध्ये प्रशासनानं कशी तयारी केलेली आहे ती सुद्धा समजून घेऊया। नाशिकमध्ये सुरुवातीच्या पावसानं प्रचंड नुकसान केलंय। केळी पिकांचं, कांदा पिकांचे शेड हे मुळासकट उखडून गेलेले आहेत, शेतीचं नुकसान झालंय। तसंच नाशिक शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या सुद्धा घटना घडल्या। या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनानं काय तयारी केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी किरण गोटूर, पाहूया। अगदीच काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये हे पावसाचं आगमन झालेलं आहे, पण पहिल्याच या पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याची परिस्थिती होती। विशेष करून अनेक रस्त्यांवरती जे नाशिकमधले मुख्य रस्ते आहेत या अनेक हे रस्त्यांवरती पाणी साचल्याची एक परिस्थिती होती आणि त्याच पद्धतीने अनेक नाल्यांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं होतं। गटारीमधलं जे पाणी आहे ते थेट बाहेर हे रस्त्यावरती आल्याने दुर्गंधी पसरलेली होती आणि विशेष करून गोदावरी नदीमध्ये हे सगळे नाल्याचं जे पाणी गेल्याने अत्यंत गोदावरी नदी सुद्धा प्रदूषित झालेली होती। त्यामुळे स्थानिकांनी या सगळ्या संदर्भात जो आहे तो राग व्यक्त केलेला आहे। खरं तर पावसाळ्याच्या आधी संपूर्णपणे पावसाळ्यापूर्वीची जे कामं असतात ते केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केलेला होता, पण हा संपूर्णपणे दावा या पहिल्याच पावसामध्ये फोल ठरल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची जे कामं असतात ते आणखीन एकदा प्रशासनाने करावे अशा पद्धतीची मागणी आता काही सामाजिक संघटनांनी केल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। कारण पहिल्याच पावसात अगदी काही मिनिटाचा हा पाऊस होता आणि या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी हे वेगवेगळ्या परिसरामध्ये जे आहे ते तुंबल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आणि इतकंच नव्हे तर हे नाले असतील, गटारी असतील, हे सगळे तुंबून हे पाणी जे आहे ते थेट गोदावरी नदीमध्ये गेल्याने गोदावरी नदी सुद्धा प्रदूषित झालेली होती आणि या संपूर्ण या खरं तर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुद्धा पसरलेली होती। त्यामुळे याचा फटका जे स्थानिक लोक आहेत जे या नदीच्या आजूबाजू राहतात त्या लोकांना एकूणच बसलेला होता। त्यामुळे आणखीन एकदा हे संपूर्णपणे जे आहे ते नाले सफाई असतील हे प्रशासनाने करावे अशा पद्धतीची मागणी आता स्थानिकांकडून केला जातोय। तर मुसळधार पावसासह संभाजीनगरात मान्सूनचं आगमन झालं होतं। संभाजीनगरमध्ये दमदार पाऊस बरसला होता, नदी नाल्यांना पूर आला होता, तर शहरामध्ये काही ठिकाणी पाणी सुद्धा साचलं होतं। दरम्यान संभाजीनगरामध्ये प्रशासनानं काय तयारी केलेली आहे, पावसापासून संरक्षण व्हावं, सर्वसामान्यांचा त्रास होऊ नये यासाठी काय तयारी केली आहे, अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये जर बघितलं तर मान्सूनपूर्व कामाला जे आहे ते महानगरपालिका लागल्याचं पाहायला मिळत आहे। ते तसंच जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता जर महानगरपालिका जी आहे ती मान्सूनपूर्व कामाला लागल्याची पाहायला मिळाली आहे। नाले सफाईचा दावा जो आहे तो महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे, मात्र हा दावा फक्त कागदपत्र जे आहे ती नाले सफाई झाल्याचा महानगरपालिकेकडून दाखवण्यात येत आहे। मात्र प्रत्यक्षरित्या जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचे नाले जे आहे ते तसेच आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना जे आहे ते सहन करावं लागणार आहे। मागील 2 दिवसापूर्वी जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पाईपलाईन फुटली होती, त्या पाईपलाईनचं पाणी जे आहे ते नाल्याद्वारे वाहून न गेल्यामुळे त्या ठिकाणी अक्षरशः गुडघ्या एवढा थर जो आहे तो पाण्याचा झाला होता आणि त्यामुळे याचा सर्वसामान्यांसह दुकानदाराला देखील व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागला होता। महानगरपालिकेकडून लाखो रुपये जे आहे ते नाले सफाईवरती काढण्यात आलेले आहे, मात्र याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसलेला आहे। प्रत्यक्षरित्या जी आहे ती नाले सफाई तशीच आहे, प्रमुख नाले जे आहेत ते देखील जर बघितलं तर सगळं घाणीचं साम्राज्य जे आहे ते त्या नाल्यांमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे एक जरी मोठा पाऊस झाला तर संपूर्ण शहराभरामध्ये बघितलं तर या नाल्याची घाण जी आहे ती पोहोचू शकते। त्यामुळे आता महानगरपालिकेने या गोष्टीकडे तात्पर्याने लक्ष देऊन मान्सून
मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच आता जे नाले सफाई राहिलेली आहे ती नाले सफाई करावी अशी मागणी जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय जिडे, जय महाराष्ट्र। नागपूरमध्ये अलीकडच्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचायच्या घटना घडल्यात। तसंच काही निवासी भागात घरांमध्ये पाणी शिरण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय। त्यामुळे नागपूरमध्ये यावर्षी नागरिकांना पावसाच्या पाण्याचा त्रास होऊ नये त्यासाठी काय तयारी नागपूर प्रशासनाकडून करून घेतली गेली आहे, काय तयारी नागपूर प्रशासनाने केलेली आहे, अधिक माहिती समजून घेऊयात आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून। मान्सूनच्या पूर्वतयारी करता नागपूर शहर जे आहे सज्ज झालेलं आहे। नागपूर शहरातली जी कामं आहेत पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत ती बघितल्या गेली तर खूप जोरावर चालू आहे। मागच्या वर्षी बघितलं गेलं तर नागपुरातील अंबाझरी तलाव हा ओव्हरफ्लो झाला होता आणि त्यामुळे लगतच्या ज्या भागात जे आहे भरपूर पाणी साचलं होतं आणि अनेक घरात पाणी गेल्याने भरपूर नागरिकांचं जे आहे नुकसान झालं होतं। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पाहणी केली होती आणि ते पाहणी केल्यानंतर जी काही शासनाने नागरिकांना मदत केली होती तेही आपण बघितलंच होतं। मात्र त्या अनुषंगानेच अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो न होण्याकरता जी काही शासनाकडून पावसाच्या अगोदर जे आहे कामं करण्यात येत आहे आणि ते कामं आता 30 जूनपर्यंत पूर्ण होण्याकरिता जे आहे आपल्याला माहिती मिळत आहे आणि त्या अनुषंगाने अंबाझरी तलाव हा ओव्हरफ्लो न होता आणि त्याचं पाणी कुठेतरी त्याचं पाणी विसरलं पाहिजे त्याकरता जे आहे धरण वगैरे धरणची तयारी केलेली आहे आणि पुलांची सुद्धा तयारी केलेली आहे जेणेकरून ते पाणी लोकांच्या घरामध्ये न घुसता ते वाहून निघून गेलं पाहिजे। आणि त्या अनुषंगानेच जर बघितलं गेलं तर नागपुरातील मध्य भागातून जाणारी नाग नदी जी आहे तिची पण रुंदी वाढवण्यात येत आहे आणि जे काही साफसफाईची कामं असतात, नाल्यांची साफसफाईची कामं असतात तेही शासन प्रशासनाकडून खूप जोरात कामाची सुरुवात जी आहे ती अगोदरच करण्यात आलेली आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। पुणे शहरात 8 जून रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। वादळी वाऱ्यासह पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला होता। त्यामुळे पाषाण, सिंहगड रोड परिसरामध्ये अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरलं होतं। इमारतीच्या तळमजल्यावर पाणी साचल्याच्या घटना सुद्धा घडल्या होत्या। कमरेपर्यंत पाणी साचलं होतं। पहिल्याच पावसात पुण्याची दैना उडाली होती। त्यानंतर पुणे प्रशासन जागं झालंय का, काय तयारी पुणे प्रशासनाने केली आहे, कारण या पावसानंतर अनेकांनी अनेक सवाल, अनेक प्रश्न उपस्थित केले होते। मात्र त्यानंतर पुणे प्रशासनाने काय तयारी केलेली आहे का समजून घेऊयात आपले प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। मागील काही वर्षांपासून पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडतोय आणि याच पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती अगदी मुंबई सारखं पाणी साचताना पाहायला मिळत आहे। परंतु ज्या गतीने नालेसफाई केली गेली पाहिजे त्या गतीने नालेसफाई केली जात नसल्याचा आरोप वारंवार महापालिकेवरती होतोय। परंतु महापालिकेचा कारभार जैसे थे असल्याचा पाहायला मिळतोय। अगदी पुण्यामध्ये पहिल्या पावसामध्ये देखील अशाच प्रकारची दैना पुणेकरांची उडालेली पाहायला मिळाली होती। अगदी गुडघ्यापर्यंत तर काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी नागरिकांच्या घरामध्ये रस्त्यावरती साचलेलं पाहायला मिळालं होतं। तशीच परिस्थिती इथून पुढच्या काळामध्ये राहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांचा असंतोष वाढेल। सध्याच्या घडीला पुणे महानगरपालिकेतील काही भागांमध्ये नाले सफाई चांगल्या पद्धतीने झाल्याचं दिसतंय, परंतु अनेक ठिकाणी नाले सफाई झाल्या नसल्याचं चित्र देखील उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती मिळते। अनेक नाले सफाई करताना तर केबल्स ज्या आहेत त्या देखील आढळून आल्यामुळे नागरिकांनी चांगलाच असंतोष जो आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळाला होता। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये ही नाले सफाई पावसाळ्यापूर्वी करतायत की अशाच धीम्यगतीने करतायत, निविदा प्रक्रिया राबवण्यामध्ये अधिकचा वेळ अशाच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये महापालिका घेते की अधिक गतीने ही संपूर्ण नाले सफाई करेल आणि पुणेकरांना या त्रासातून मुक्तता करेल हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह आणि पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं। ब्राह्मणपुरी, सुलवाडा, पिंपरी शिवारात केळी पिकांचं मोठं नुकसान झालं। मधुकर पाटील या शेतकऱ्याचे एकूण 8,000 पेक्षा अधिक केळीची खांबं ही जमीनदोस्त झाली। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी बाग भुईसपाट झाली असून प्रशासनाच्या वतीनं कोणत्याही प्रकारचे पंचनामे केले नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली। तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात
ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। खामगाव शहरात हा पाऊस धोधो स्वरूपात बरसल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं। धोधो बरसणाऱ्या या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं। दुकानात पाणी शिरलं, त्यामुळे दुकानातील साहित्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालं होतं। अचानक आलेल्या या ढगफुटी सदृश्य पावसानं खामगाव शहरात प्रचंड नुकसान केलं। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरामध्ये मध्यरात्री दरम्यान मुसळधार स्वरूपाचा असा धोधो पाऊस बरसलाय। ढगफुटी सदृश्य हा जो पाऊस आहे रात्री खामगाव शहरात बरसल्याने खामगाव शहरातील नागरिकांची पहिल्याच पावसात घाबरगुंडी उडाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं। मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे नदी नाले एकत्र झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या खामगाव शहरातील फरशी भागातील या परिसरात असलेल्या या मुख्य नाल्यावरून तब्बल 3 ते 4 फूट उंच पाणी गेल्याने बऱ्याचशा घरांमध्ये या ठिकाणी पाणी शिरल्याची परिस्थिती होती। रस्ते पूर्णतः जलमय झाल्याचं चित्र जे आहे मध्यरात्री दरम्यान पाहायला मिळत होतं। प्रचंड विजांच्या कडकडाटांसह हा पाऊस बरसत असल्याने एकंदरीतच ढगफुटी होते की काय अशी परिस्थिती जी आहे ते खामगाव शहरामध्ये पाहायला मिळत होती। याच नाल्याहून रात्री दरम्यान मोठ्या प्रमाणात हा पूर जो आहे पहिल्या पावसाचा वाहून गेल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते। त्यामुळे खामगावकरांना कधीतरी या संपूर्ण स्वच्छतेतून सुटका मिळेल का आणि खामगावकरांना येणाऱ्या पावसातून पुढे येणाऱ्या पावसातून या ठिकाणी नुकसानीपासून बचाव करता येईल का असा प्रश्न जो आहे खामगावकर विचारताना पाहायला मिळत आहेत। रात्री दरम्यान तब्बल 3.5 इंचापर्यंत हा पाऊस पडला असल्याची नोंद जी आहे ते झालेली आहे। त्यामुळे किती मोठा हा पाऊस असेल याचा अंदाज आपण घेऊ शकतो आणि या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रात्री दरम्यान पाणी साचलं होतं आणि रात्रीची वेळ असल्यामुळे नागरिकही मोठ्या प्रमाणात भयभीत झाल्याचं चित्र जे आहे ते बुलढाण्याच्या या खामगाव शहरात पाहायला मिळालं। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा। अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला। मुसळधार पावसामुळे अकोल्यातले नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागले होते। या सुरुवातीच्या पावसामुळे अकोल्यात अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला होता। पठार नदीवरील मरोडा, दिनोडा आणि पनोरी येथे नवीन पुलाचं बांधकाम सुरू होतं, त्यामुळे बाजूला पर्यायी रस्ता म्हणून वाहतुकीसाठी भराव टाकण्यात आला होता। मात्र या मुसळधार पावसामुळे या तिन्ही ठिकाणचे नदीवरील पर्यायी रस्त्यावरील भराव हे वाहून गेले आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता। तर मनमाड, नांदगाव परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। यावेळेस समाधानकारक वातावरण निर्माण झालं होतं। पाऊस बरसला होता, मात्र पावसाचा जोर त्यानंतर वाढला आणि प्रत्येक शेतामध्ये पाणी साचल्यानं सगळीकडे पाणीच पाणी हे साचलं होतं, दिसलं होतं। शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ सुरू झाली, मात्र सर्वत्र पाणी असल्यामुळं शेतकऱ्यांना पेरणीसाठी काहीशी वाट बघावी लागली। तर तिकडे परभणीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। पुराच्या पाण्यात 2 महिला वाहून गेल्याची दुःखद घटना घडली। मानवत तालुक्यातील मानोली शिवारातील ही घटना होती। या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली होती। परभणीत ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं पुराच्या पाण्यात या 2 महिला वाहून गेल्या। तर तिकडे कोकणामध्ये रायगडमध्ये मान्सूनचं जोरदार आगमन झालं होतं। जोरदार पाऊस महाड, माणगाव, पोलादपूर, म्हसळा या तालुक्यात बरसला होता। या पहिल्या पावसातच बस स्थानकाला तलावाचं स्वरूप आलं होतं। बस स्थानकावर सर्वत्र पाणीच पाणी हे दिसत होतं। रायगडात आज झालेल्या पावसाने माणगाव बस स्थानकाचं जर चित्र पाहिलं तर त्याला तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्याची ही दृश्य आहेत। काही वेळापूर्वीच माणगाव शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली, मात्र या जोरदार पावसाने माणगाव शहरामध्ये असणाऱ्या बस स्थानक जे आहे या ठिकाणी तळ्याचं स्वरूप आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि यातूनच प्रवाशांना ये जा करावी लागते। दुचाकी असतील किंवा रिक्षा चालक असतील, यामधूनच प्रवाशांना घेऊन ते बस स्थानकात येतात आणि त्यामुळे जर पाहायला गेलो तर प्रवाशांना आणि चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। तर सुरुवातीच्या पावसामध्ये कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात मागील काही वर्षांपासून पावसाच्या पाण्यानं स्टेशन परिसर जलमय होतोय आणि तीच परंपरा याही वर्षी कायम होती। याही वर्षी हा परिसर सुरुवातीच्या पावसामध्येच जलमय झाला होता, त्यामुळे नागरिकांना पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली। येथील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। पाहूया।
2 दिवसापूर्वी नालेसफाईची पाहणी करायला आयुक्त इंदुराणी जाखड इथं आल्या होत्या. डोंबिवलीमध्ये त्यांनी आलं होतं त्यावेळेस जय महाराष्ट्राने हा प्रश्न केला होता की या शहरातली जे स्टेशन परिसर आहे तो का भरतो. यावर त्यांचं उत्तर होतं की जी ड्रेनेज सिस्टम आहे ती अनेक वर्ष जी आहे ती सुधारण्यात आलेली नाही. त्यामुळे याच भागामध्ये 10 मिनिटांपूर्वी जे पाणी साचलं होतं ते पुन्हा आता हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाच्या वेळेस इथे पाणी साचतं आणि हा स्टेशन परिसर जलमय होतो. याची कारण त्यांनी सांगितलेलं आहे की जलमय झालेला हा जो परिसर आहे यातून ज्या ड्रेनेज सिस्टम ज्या आहे त्या पूर्वीपासूनच्या त्या बदलणं गरजेचे आहे आणि जी सखोल भागातून जे पाणी साचतं ते नाल्याकडे किंवा खाडी मार्गाकडे वाहून जाण्यासाठी जी सिस्टम पाहिजे ती सिस्टम कुठेतरी चांगल्या प्रकारे सुधारित केली पाहिजे. तिचा विकास झाला पाहिजे हे स्वतः आयुक्तांनी कबूल केलेलं आहे. त्यामुळे भविष्यात ही जी सिस्टम आहे किंवा पाऊस अजून जो येणार आहे भविष्यामध्ये त्या पावसाची काळजी घेण्यासाठी या सिस्टम ड्रेनेज सिस्टम सुधारणं गरजेचं आहे. किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली. रहिमतपूर, पंचक्रोशीत अपशिंगे, अंधेरी, साप, वेळू आणि इतर भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शेतकरी वर्ग या पावसामुळे सुखावलाय. ज्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी नव्हतं त्यांची पिके पाण्याअभावी वाळून निघाली चालली होती ते सर्व सुखावलेत. मात्र या मोठ्या पावसामुळे या भागातील सर्व नदी नाले यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं. रहिमतपूरमधील कमंडलू नदी आणि कापूर ओढ्याला 3 ते 4 वर्षांनंतर मोठा पूर आला होता. जुन्या रामाच्या पुलावर तसंच नागोबा मंदिराच्या पुलावर सुद्धा नागरिकांनी हे पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या पुलावरून सुद्धा पाणी जात होतं. तर कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहरातून जाणारी कमंडलू नदी दुष्काळामुळे 4 दिवसांपूर्वीपर्यंत आटली होती. परंतु सलग 3 दिवसांपासून धोधो पाऊस कोसळत होता आणि यामुळे या नदीला पूर आला होता. तर बीडमध्ये सुद्धा मान्सूनचं जोरदार आगमन झालंय. या ठिकाणी नद्यांना पूर आला होता. पुलावरून पाणी वाहू लागल्यानं काही गावांचा संपर्क सुद्धा काही कालावधीसाठी तुटला होता. तर सुरुवातीचा नदीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मात्र मोठी गर्दी केली होती. सांगलीमध्ये सुद्धा सुरुवातीचा हा पाऊस जोरदार बरसलाय. मणे राजुरीसह सावळजमध्ये जोरदार पाऊस बरसला. पावसामुळे ओढे नाले यांना पूर आला होता. ही दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस हा झाला होता. सांगलीच्या वाळवा तालुक्यात 8 जूनला सगळ्या परिसरात दमदार पावसानं सुरुवात केली. या पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा सुरू केल्या होत्या. या तालुक्यातील शेतकरी वर्ग शेतीची मशागत आटोपून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र मुसळधार पाऊस बरसला आणि त्यामुळे नदी नाल्यांना सुद्धा पूर आला होता. तर ही दृश्य आपण पाहतोय. सांगलीच्या वाळवा तालुक्यात मान्सूनचं आगमन होताच जसं इतर राज्यभरात इतर ठिकाणी जसा जोरदार पाऊस बरसला तसा सांगलीमध्ये सुद्धा वाळवा तालुक्यात जोरदार पाऊस बरसला होता. त्यामुळं जुलै महिन्यात जसा नदी नाल्यांना पूर येतो, पाणी येतं, तसंच पाणी पूर हे सुरुवातीच्या पावसामध्ये आलं होतं. जूनच्या पहिल्या आठवड्यात सांगली तालुक्यातल्या या ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. ग्राउंड झिरोमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.